मराठी, ते धडक ते धडक. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा. डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क आपल्या स्क्रीनवर. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध. महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध. साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सांगली येथे ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे जंगी नियोजन करण्यात आलंय. ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि गोपीचंद पडळकर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. उद्या रविवारी दुपारी 2 वाजता सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी खानापूर तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. ओबीसी राज्य नेते संग्राम नाना माने यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. नमस्कार. उद्या सांगली येथे ओबीसीचा महामेळावा आयोजित केलेला आहे. उद्याच्या मेळाव्याला माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब, माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, लक्ष्मण हाके साहेब आणि ओबीसीचे तमाम राज्यातले नेते उद्या उपस्थित राहणार आहेत. मी ओबीसी समाजाला असं आवाहन करतो की उद्याच्या ओबीसी महामेळाव्याला सांगली जिल्ह्यातून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येत उद्या सर्व ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. आम्ही प्रत्येक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य या सर्व लोकांना आम्ही निरोप दिलेत आणि आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की उद्या कमीत कमी ह्या सांगली जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लोक हे खानापूर तालुक्यातून उपस्थित राहतील आणि या सर्व लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सर्व लोक ताकदीनं हजर राहावं. सांगली जिल्ह्याचा मेळावा, ओबीसीचा मेळावा, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, तसे गोपीचंद पडळकर, तसेच ओबीसीचे अनेक लहान मोठे कार्यकर्ते हे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच सगळे राज्यव्यापी मेळावा काढलेला आहे. तरी खानापूर तालुक्यातून सर्वसाधारण आत्ता आम्ही सर्वे केला ह्या हिशोबानं सर्वसाधारण विट्यातून आम्ही सर्वसाधारण 150 गाड्या काढणार आहे. तसेच भेंडावडं इथून 7 गाड्या काढणार आहे. माहुली जवळजवळ मुस्लिम समाज आणि धनगर समाज आणि इतर ओबीसी बांधव आहे हे सगळे नेटाने येणार आहेत. तरी आमच्या विटा खानापूर तालुका आम्ही कशातही कमी पडणार नाही एवढी दक्षता आम्ही सर्वजण सर्व समाजातली बांधव घेत आहे. नमस्कार. आत्ताच संग्राम नानांनी ज्या पद्धतीनं आपल्याला उद्याच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे तमाम ओबीसी बांधवांना माझी एक विनंती आहे, उद्या सांगली येथे होणारा मेळावा आपण बहुसंख्येने चांगल्या पद्धतीने पार पाडूया आणि सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी बहुसंख्येने आपण तालुक्यातून आणि जिल्ह्याला जाऊया आणि मेळावा सक्सेस करूया, यशस्वी करूया. इतकंच. जय हिंद, जय ओबीसी. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.